आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शहांसोबत बैठक होणार आहे। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक होईल अशी माहिती मिळतेय। महाराष्ट्रावरून चर्चा व्हायची आहे। पहिल्या लिस्टच्या वेळी महाराष्ट्र चर्चेला नव्हता, आता लवकरच चर्चा होईल। मला असं वाटतं की 8-10 दिवसात तुम्हाला काही ना काही मिळेलच। सत्ताधारी महायुती सध्या कोणत्या जागांवरती तिढा कायम आहे आपण बघूयात। धाराशिव मतदारसंघावरती तीनही पक्षांनी दावा केलेला आहे। परभणीच्या मतदारसंघावरती राष्ट्रवादी आणि भाजपने दावा केलाय। नाशिकवरती शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा दावा आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ आपल्याला मिळावा असं शिंदे गटाला देखील वाटतंय। भाजप देखील दावा करते। हिंगोलीबद्दल देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा दावा कायम आहे। संभाजीनगरात देखील शिंदे गटाचा आणि भाजपचा दावा आहे। बुलडाण्यात तीनही पक्षांनी या मतदारसंघावरती दावा केलाय। तेव्हा अमित शहा हा तिढा सोडवणार का? रायगड मतदारसंघावरही तीनही पक्षांनी दावा केलाय। उत्तर पश्चिम मुंबईचा तिढा अजून सुटलेला नाहीये, कारण भाजप आणि शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा केलाय।